पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर हे वारंवार बागल गटावर बोललेले आपण पाहतोय. मला या संदर्भात सांगायचं आहे की आता त्यांच्या पुढे बाकीचे प्रश्न आहेत, पण ते आवर्जून आदिनाथवरच चर्चा करतात सारखी. आदिनाथचं बागलांनी वाटोळ केलं, आदिनाथच्या बाबतीत बागलांनी उत्तर दिलं पाहिजे. तर आम्हाला एवढंच सांगायचंय की तालुक्यात अनेक प्रश्न आहेत आता सध्या. त्यांच्याकडे आमदारकी, त्यांच्या नेत्यांच्याकडे आता दुष्काळाचं भयानक प्रश्न तालुक्यात निर्माण झालेला आहे. दुष्काळावर बोलत नाहीत, तालुक्यातल्या विकास कामांवर बोलत नाहीत, बाकीच्या कुठल्या प्रश्नांवर बोलत नाहीत. उठलं की ते आदिनाथवर बोलतात. आदिनाथची सत्ता बी लोकांनी त्यांच्याकडे दिली. ज्यावेळेस सत्ता पाहिजे होती त्यावेळेस त्यांनी बागलांकडे मागणी केली आम्हाला सहकार्य करा म्हणून. तर आता आदिनाथ त्यांच्याकडे लोकांनी बहुमताने दिलाय. त्यांनी आता काय निर्णय घ्यायचा, आदिनाथ कसा चालू करायचा हा विषय सोडून पाठीमागच्या प्रश्नांवरती बोलतात. मला त्यांना एक सांगायचंय की तुम्ही आता नियोजन कसं करणार पाठीमागचं हे झालेलं, म्हणजे नियोजन आता पुढे चालू कसा करणार आहे ह्या बाबतीत त्यांनी बोलायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न की त्यांनी मध्ये अॅग्रोच्या बाबतीत नेत्यांवर आरोप केले की रोहित पवारांशी त्यांचा हे झालं, काहीतरी करारात काय झालं. तर तुम्हाला मी सांगतो की बागलांचा, दिग्विजय बागलांचा आणि रोहित पवारांचा काही विषय नव्हता त्याच्यात. तो विनाकारण त्यांनी आरोप केलेले आहेत त्याच्यावर. आणि आम्ही कारखाना चालू अवस्थेत सोडलेला आहे. आम्ही चालू केला कारखाना, चालू करून लोकांचं 3 दिवसात लोकांचं पेमेंट केलं, वाहतूकदाराचं पेमेंट केलं, कामगारांचं पेमेंट केलं, कुणा काटा पेमेंट केलं, तिसऱ्या दिवशी पेमेंट केलेलं. लोकांची आमच्याकडे कुणाचीही ओरड नव्हती. त्याच्यामुळं त्यांनी आमच्यावर आदिनाथच्या बाबतीत आदिनाथ कसा सुरू करायचा लोकांच्या ह्याच्यासाठी त्यांनी सांगावं. बाकीचं प्रश्न बागलांवर त्यांनी आता विनाकारण काय झालंय माहितीये का, आता ते आमदार असून त्यांच्यापेक्षा रश्मीदेवी बागल आणि दिग्विजय बागल हे शासन दरबारी पाठपुरावा करून तालुक्यात निधीचा प्रचंड निधी आणलेला आहे, करोडो रुपयांचा निधी आणलेला आहे. आणि आता परवाची बातमी 54 लाखाची कंदरच्या उद्घाटनाची, कालची 27 लाखाची वाशिंब्याची, आणि आता नेहमीच अशी उद्घाटन होत राहणार आहेत. ती उद्घाटन त्या बातम्या बघून ते व्हायबल झालेले आहेत. त्याच्यामुळं त्यांना तरी डायव्हर्ट करतात विषय ते. तर आता त्यांनी विकासाच्या कामावर बोललं पाहिजे ना. दहेगावचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, हा नगर टेंभुर्णी, कारखानदारी आहेत, MIDC आहेत, ह्याच्यावर बोललं पाहिजे ना. बागल गटाने आदिनाथ सहकारी कारखान्याला आमदार नाना पाटील यांना सहकार्य केलं, परंतु तरी देखील बागल गटावर का टीका केली जाते? आता काय झालंय, कालच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आदरणीय जयवंतराव जगताप भाऊ, संजय मामा जगताप, सुभाष आबा असतील, आपलं संजय मामा शिंदे असतील, बागल गट असेल, सगळी एकत्र आलेली आहेत. आणि विकासाला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झालेली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मार्फत. त्याच्यामुळे त्यांना काहीतरी त्याची कावीळ झाल्याने दिसते. आता त्यांनी करायला पाहिजे ना, आमदारकी त्यांच्याकडे, ती जात्यात आता शासन दरबारी. अजिबात नाही, आदिनाथचा मकाईचा कुठेही संबंध नाही. आणि झाला असेल तर तुम्ही दाखवा. मकाई आणि आदिनाथ याचे दोन्ही वेगवेगळ्या संस्था आहेत, त्याचे दोन्हीचे बॅलन्स शीट वेगळे. त्यामुळे ह्या संस्थेचा त्याच संस्थेकडे वापर झाला असं एवढा उदाहरण देण्याचा अर्थ नाही. कागदपत्री उदाहरण दिलं पाहिजे किंवा पुराव्याविषयी बोलणार. आदिनाथ बाबत चर्चा होत असताना मकाई सुद्धा बंद आहे. मकाई सुरू करण्याच्या बाबतीत काय हालचाली आहेत? मकाई सुरू करण्याच्या बाबतीत आम्ही यावर्षी पावलं उचललेली आहेत. गेल्या वर्षी ऊस कमी होता, त्यामुळे गेल्या वर्षी आम्ही चालू केलेलं नाही. त्यामुळे ह्या वर्षी आमचं सीझन चालू करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी चालू आहे. दुसरं, त्यांनी सुनील तळेकरांनी असा एक आरोप केला होता की मकाईला 140 कोटी रुपये आले, त्याचे काय केले. तर मकाईला ज्यावेळेस NCDC ने आम्हाला 140 कोटी रुपये दिले, त्यावेळेस त्यांनी काही विनियोग कसा करायचा त्या पैशाचा त्याचे एक मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या. आणि साखर आयुक्ताकडनं आम्हाला वेळोवेळी त्या पैशांचं किंवा त्या रकमेचा विनियोग कसा केला हे आम्हाला 2-2 महिन्याला, प्रत्येक महिन्याला त्यांना हिशोब द्यावा लागतो. त्यांच्या विनियोगाप्रमाणेच आम्ही साखर आयुक्ताला 140 कोटीचा हिशोब दिलेला. या संदर्भात 140 कोटीचा हिशोब आपण दिलेला नव्हता,
बागलगटाचे कार्यकर्ते ते कर्मचारी त्यांनी मध्यंतरी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या पगारी थकीत झालेल्या आहेत, दिलेल्या नाहीत. त्यामुळे असा एक आरोप केला होता. त्या कोपरगावच्या कार्यकर्त्याचा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, त्यांचं राहिलेलं होतं, आम्ही त्यांचं पेड केलं. आदिनाथ अडचणीत आलाय असं परत बागलगटावरती आरोप आहे. नेमकं आदिनाथ कुणामुळे अडचणीत आलाय असं म्हणतो? आदिनाथ तुम्हाला माहित आहे काही लोक कामगारांना पुढं करायची, साखर अडवली, साखरेच्या गाड्यांना आडवी पडली. आम्ही रोख पेमेंट द्यायला इथनं कॅश घेऊन गेलो होतो. काय कामगारांना हाताशी धरून वगैरे ह्या राजकीय मंडळींनीच अडचणीत आणला ना आदिनाथ. आता तुम्हाला माहितच आहे ते काय. हा म्हणजे कोणत्या का नाव घ्यायला का? नाही नाही, नाव नाही, तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही सांगा, कामगार वेळोवेळी संघर्ष कर एक थेट आरोप केले. हा. तुम्ही म्हणता नाही नाही, तसं नाही. ऐका, कामगारांना हाताशी धरून कामगारांनी पेमेंट एक एक दोन दोन पेमेंट करतो म्हणलं तरी सुद्धा कामावर गेले नाहीत, गेटवर बसली, आंदोलन केली. आज 1 रुपयाचं त्यांना देणं दिलं नाही निवडून आल्यापासून. आज का कुठे गेले कामगार? ते कुठे गेले कामगार? कुणाला? आम्हाला सोंड्याचा दूर बघायचा होता ना. पाठिंबा कोणी कुणाला दिलेला नाही, तो लोकांनी घेतलेला निर्णय आहे. हा. पाठिंबा असं कोण कुणाला दिलेला नाही आदिनाथचा. तुमचाही मग असा प्रश्न तसाच होता. हा. ती गुगली आमच्या लक्षात आली. ते तो काय पाठिंबा कोणी कुणाला जाहीरच केला असा नव्हता. जाहीर पाठिंबा नव्हता. तटस्थ भूमिका होती बागलगटाची. त्यामुळे पाठिंबाचा काय प्रश्न येत नाही. बागलगटाला आज अॅन्युअल टार्गेट केलं होतं अचानक. अहो, ही दिशाभूल आहे ना. तुम्ही कारखाना चालू करण्यासंदर्भात बोललं पाहिजे. हा. बागलगटाने काय केलं? अहो, बागलगट लाख चुकला म्हणून तर सत्ता लोकांनी तुम्हाला दिली ना. आता तुम्ही काय करताय? कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने तुमच्या प्रेस कॉन्फरन्स झाले पाहिजे. त्या संदर्भात तुमची काय वाटचाल ही तुम्ही सांगितलं पाहिजे लोकांना, सभासदांना. बागलगटाने हे केलं, बागलगटाने केलं, याला काय अर्थ नाही ना. टीकाटिप्पणी करण्यापेक्षा त्यांनी आज कारखाना चालू करावा, तालुक्यातल्या जनतेला सोन्याचा दूर दाखवावा, चांगला कारखाना चांगल्या प्रकारे चालून योग्य उत्तर द्या. चालवण्यासाठी योग्य पर्याय काय असेल दोन्ही कारखाने भाडेतत्वावर देणे, विक्री होणे. जर चालवायचं असेल तर ज्याच्या त्याच्या संस्थेचा जनतेने विचार केला पाहिजे. आम्ही आमचा मकाई कारखाना आम्ही आमच्या स्वबळावर चालू करत आहोत आणि त्यांनी ठरवलं पाहिजे की कसा चालू करायचा. ते विद्यमान आमदार आहे. या गळीत हंगामात मकाई चालू, ह्या गळीत हंगामात आम्ही मकाई चालू करतो. आदिनाथ पुढे भविष्य काय असेल? आता परत दुसरा लिलावाला तर काल 22 तारखेला लिलावाची ही होती, तारीख होती. त्याच्यावर ॲग्रोनी वगैरे स्टे घेऊन 4 तारीख कालची पडली होती. कालच्या 4 तारखेला मला वाटतं उद्याच्या 16 पर्यंत कंटिन्यू स्टे मिळालं. आता पुढे काय होते काय माहिती, कोर्ट निर्णय तो. चालू कसा केला पाहिजे कारखाना? चालू ह्यांनी प्रयत्न केलं तर चालू होतोय ना. काय केले पाहिजे? तुम्ही चेअरमन होता. शासन दरबारी पळवून त्याला आपण काय केलं होतं, आपल्या वेळेस बी आला होता, MSC बँकेने स्टे आणला होता. पण आपण त्यावेळेस साखर विक्री करून साखर विक्रीतनं 40 कोटी रुपये भरले होते आपण त्यावेळेस. आणि 40 कोटी भरून आपण कंटिन्यू करून घेतलं होतं. OTS मध्ये कारखाना आणला होता. 63 कोटीला आपण कारखाना OTS केला होता. तर आता तिथनं पुढचे हप्ते परत आम्ही त्या काळात भरले 40 कोटी. आणि नंतरचे जे हप्ते ते आम्ही कारखाना चालू केला. कारखाना चालू करून तुमच्या सगळ्यांच्या समोर सगळ्यांचे पेमेंट वगैरे सगळे रेग्युलर झालेले आहेत. आणि तिथनं परत प्रशासक आलं. तिथनं पुढे आमची जबाबदारी संपली होती ना. मध्यंतरी त्यावेळी आपण सांगितलं की आम्ही आता कारखान्यात आता दादानी सांगितलं की बागलगट चुकला, चुकल्यामुळे चूक काही मी मान्य केलेली नाही, हे म्हणत नाही. परंतु चुकलो असं त्यामुळे मानलं. पाटील गटाकडे कारखाना दिला गेलेला आहे शेतकरी सभासदांनी. तर त्या अनुषंगाने मध्यंतरी या निवडणुकीच्या दरम्यान काय क्लिप व्हायरल होत होतं पाटील गटात मतदान करण्यासंदर्भात काय त्या संदर्भात काय? कोणते परत त्यांचं म्हणणं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये नेत्यांनी या गटाला मतदान करावं अशा क्लिप व्हायरल होत्या. त्या हे संदर्भात पडसावपणाने केलेलं होतं. यासाठी जरी विरोधी गटाची सत्ता असली तरी एक करमाळ तालुक्याची वैभव म्हणून आज्ञात कारखाना केलं जातं. आपण सध्या आपला गट वाटतो सत्तेत आहे, आपण त्यासाठी काय सहकार्य करणार? 100% त्यांनी मग यावं इकडे, बनाव दिदी साहेबांना नेत्यांना, चला आपण जाऊ मुख्यमंत्र्याकडे वगैरे. भाजपमध्ये आला पाहिजे.
नाही ह्यांच्या वरिष्ठ नाही नाही निर्णय घेतील ना. नाही 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 मी काय म्हणतोय की त्या नेतृत्वाने ह्यांना म्हणायला पाहिजे की आम्हाला सहकार्य करा, चला मुख्यमंत्र्याकडे. विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान सगळे एकत्र दिसत आहे तर आदिनाथसाठी एकत्र यायला याल का? चांगल्या कामासाठी यायला ऐका चित्र दिसलं विधान तुम्ही परिषदेच्या निमित्तानं. नाही शासन दरबारी जायला काहीच अडचण नाही. मुख्यमंत्र्याकडे दिदी साहेब जातील, आदिनाथच्या बाबतीत सहकार्य करा म्हणून सांगतील. पण जे हित नेतृत्व करतात त्यांनी म्हणलं पाहिजे ना तुम्ही चला आम्ही येतो तुमच्या बरोबर. अशी टीका करत बसल्यावर विनाकारण कशी भावना होईल? कारखाना टीका करण्यापेक्षा चालू कसा होईल सगळ्याच्या सहकार्याने हे बघितलं पाहिजे ना. महत्वाचे हा. आणि त्या दृष्टीने जे कारखाना सक्षमपणे चालवलेले ती सगळे एकत्र आहेत आत्ताच्या घडीला. आणि तालुक्याची अस्मिता असल्यामुळे आदिनाथ चालू होण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळं हे पत्रकार परिषदा टीका टिप्पणी हा विषय बाजूला ठेवून कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने सर्वच नेत्यांकडून प्रयत्न झाले पाहिजे. आणि लोकांकडून पण खाल्लं विचारणा केली जाते पत्रकारांना की विधान परिषद निवडणूक असो किंवा इतर निवडणुका असो, नेते मंडळी पक्षभेद विसरून एकत्र येत आहेत. आज विधान परिषदेला पण बघितलं तसं आदिनाथसाठी तशी एकत्र आलं पाहिजे लोकांकडून मागणी. त्याला काय बरं. तुमच्या गटातर्फे काय? नाही, आमची काय हरकत नाही. आम्हाला फक्त त्यांनी सांगितलं ना आपल्याला सीएम साहेबाकडे जायचंय, वरती मोदी साहेबाकडे जायचंय, अमित शहा साहेबाकडे जायचंय. आमचे नेते निघाले लगेच सीएम साहेबाकडे ह्याच्याकडे. आम्ही काय तसा आमच्याकडे सत्ता नाही तुम्ही बघा असं नाही म्हणणार. कारखान्याच्या तालुक्याच्या हितासाठी नेते पुढे होऊन म्हणजे तुम्ही असं म्हणताय. आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बाजारपेठेने का मागे होती? सर्वात महत्वाचा विषय आहे. आता दादा म्हणले की म्हणजे ते कुठं म्हणजे चुकलं नव्हतं किंवा काय नव्हतं, पण तुम्ही माघार का घेतली? तटस्थ राहिलो मार्गावर होत्या. त्याच्या अगोदर मोहिते मीटिंग झाली होती. त्या मीटिंगला सगळे नेते होते. मोहिते पाटलांचं समोशीला बसवलं होतं. किती कर्ज आहे काय हे आताच्या विद्यमान बोर्डाला माहित आहे. त्यावेळेस सगळं माहित होतं. जयवंतराव जगताप भाऊ पण होते त्या मीटिंगला काय. आणि कारखान्याच्या हितासाठी तालुक्याच्या हितासाठी सगळ्यांनी मिळून कारखान्याला सहकार्य करून म्हणजे बसून निर्णय घेऊ असं त्यावेळेस झालं होतं. आणि आज बी आमची म्हणजे आमची मानसिकता तशीच आहे की बाबा सगळ्यांनी मिळून सहकार्य करू. आज बी आम्ही तयार आहे त्यासाठी. फक्त त्या नेतृत्वाने बोललं पाहिजे ना. ते नेतृत्व तुमच्या परस्पर जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटतंय. हम्म त्यांनी स्टे आणला. हम्म. सांगितलं जातंय मुख्यमंत्र्यांना भेटून स्टे आणलाय. गोरे साहेबांना त्यांचे चांगले संबंध आहेत. मग तिथल्या नेतृत्वाला ते नाकारतायत. त्याच्यामुळे काय अडचण येत आहेत का? स्टे कोणी आणलाय तुम्हाला माहिती आहे की? त्यांचा दावा आहे कोर्टात कोण गेलंय ॲग्रो. आणि स्टे कोणी आणलाय? नाही, हे राजकीय चालले. हा राजकीय ते फडणवीसांना भेटतात ना ते परस्पर. हा हा. सगळ्यांनी एकत्र येऊन विकास करायची काय गरज नाही. स्टे फडणवीस साहेबांनी नाही दिलेला. स्टे कोर्टाने दिलेला आहे. आदिनाथ कारखान्याच्या त्या सर्व प्रक्रियेसंदर्भात म्हणजे जे काय त्याचं चांगलं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.